युविका गोशाळा यांच्या वतीने 7व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही 27 एप्रिल 2024 शनिवार रोजी खोडेमळा कोकणगाव रोड जुनी रेल्वे लाईन कसबे सुकणे तालुका निफाड या ठिकाणी श्री गणेश याग महायज्ञ आणि महाप्रसाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यंदाच्या या श्री गणेश याग महायज्ञ सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे युविका गोशाळेस यशस्वीरित्या 7 वर्ष पूर्ण झाली असून वृद्ध आजारी भाकड गायींचे कसाई यांच्याकडे जाण्यापासून वाचवणे तसेच त्यांचे जतन संवर्धन। त्याच उपक्रमासोबत आपण लहान मुलांना सुवर्ण प्राशन डोस देणे, पंचगव्य निर्मिती आणि पंचगव्य चिकित्सा इत्यादी उपक्रम राबवत असताना गोमातेपासून निरोगी भारत या संकल्पनेनुसार सुख समृद्धी केअर सेंटर आणि युविका गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कॅन्सर पीडित रुग्णांसाठी तसेच गायींच्या सानिध्यातील निसर्गोपचार, योग, आयुर्वेद आणि पंचगव्य यांच्या मदतीने कॅन्सर हब उभारत आहोत। या सर्व संकल्पपूर्तीसाठी येत्या 27 एप्रिल रोजी श्री गणेश याग करून या प्रकल्पास सुरुवात श्री गणेश याग महायज्ञ सोहळा संपन्न होत करण्यात आली। या श्री गणेश याग महायज्ञ सोहळ्यास शिवभक्त महंत कर्डिले महाराज, खंडेराव महाराज मंदिर वडनेर दुमला, श्री 108 महंत स्वामी परमेश्वर गिरी महाराज, श्री हृदयानंद माऊली महाराज, श्री 1008 महामंडलेश्वर अजित पिंगळे गुरुजी सुकेनकर, निष्काम कर्मयोगी सद्गुरु आप्पा माऊली, मंदाकिनी माता मंदिर कोकणगाव, श्री स्वामी जनेश्वरानंद गिरीजी महाराज, भारत माता आश्रम यांची प्रमुख उपस्थिती या श्री गणेश याग महायज्ञ सोहळ्यास लाभली। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर संतोष वैद्य, युविका गोशाळा संस्थापक अध्यक्ष संदीप सदाशिव खोडे आणि अजित पिंपळे गुरुजी यांनी दिली। सर्व भाविकांनी युविका गोशाळेस एकदा नक्की भेट द्यावी। नमस्कार, आम्ही अजित शास्त्री पिंपळे गुरुजी सुकेनकर। आज कसबे सुकेने या गावामध्ये युविका गोशाळा या ठिकाणी उद्घाटन समारंभ सोहळा व चतुर्थीनिमित्त श्री गणेश महायज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। तसेच या गोशाळेचं कार्य 7 ते 8 वर्षापासून चालू होतं। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने संत महंतांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती संपन्न झाली आणि खऱ्या अर्थाने आजपासून पुन्हा नवीन उपक्रम या कार्यक्रमासाठी आयोजित केलेले होते। कॅन्सर सेंटर आणि गोशाळेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी परमेश्वर गिरीजी महाराज, हृदयानंद माऊली महाराज, श्री कर्डिले महाराज आणि परमानंद गिरीजी महाराज तसेच श्री महंत सुकेनकर महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला। कृपया सर्व भावी भक्तांना विनंती असेल, या गोशाळेमध्ये येऊन नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि या कॅन्सर सेंटरचा लाभ घ्यावा। धन्यवाद। नमस्कार, मी संदीप सदाशिव खोडे, युविका गोशाळा संस्थापक अध्यक्ष। गेल्या 7 ते 8 वर्षापासून इथे गोसेवेचं काम चालू आहे आणि आत्ता आपण संत महंताच्या साक्षीने इथे यज्ञ सोहळा पार पाडलेला आहे। युविका गोशाळा आणि सुख समृद्धी केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने इथून पुढे कॅन्सर सेंटर गायींच्या सानिध्यात आपण सुरू करत आहोत। त्यानिमित्ताने आजचा हा यज्ञ श्री गणेश याग संपन्न झालेला आहे। नमस्कार, मी डॉक्टर संतोष वैद्य, श्री गजानन गणपती महाराजांच्या स्मरणार्थ आज इथे श्री गणेश याग करून आज आम्ही युविका गोशाळेचा 7वा वर्धापन दिन साजरा करतो आहे। 7वा वर्धापन दिन साजरा करताना आम्ही आज संत महंतांच्या माध्यमातून आज इथे पंचगव्य चिकित्सा या माध्यमातून कॅन्सर हब तयार करतो आहे आणि या कॅन्सर हब विज्ञान जरी पुढे गेला आहे पण याच्याबरोबर निसर्ग ज्या पद्धतीने काम करेल त्या पद्धतीने आम्ही पंचगव्य चिकित्सेच्या माध्यमातून कॅन्सर या ट्रीटमेंटवर आम्ही इथून पुढे पंचगव्याच्या माध्यमातून उपचार करणार आहोत आणि या उपचारासाठी आम्ही 5 एकर क्षेत्र आज आम्ही पूर्ण रिकामं केलं आहे आणि त्या रिकाम्या केलेल्या क्षेत्रामध्ये जैविक अन्नाज म्हणजे जैविक अन्नधान्य, जैविक भाजीपाला या माध्यमातून आम्ही कॅन्सर या आजारावर उपचार करणार आहोत। इथून पुढे 7व्या वर्धापन दिनानिमित्त एवढंच सांगू शकेल की यानंतर कॅन्सर या आजारावर आम्ही आत्तापर्यंत केलेल्या चिकित्सेच्या माध्यमातून 30% तर आम्ही त्याच्यामध्ये उपचार पद्धतीने आम्ही बरा केलाच आहे, पण यापुढे 100% करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत।
यानंतर कॅन्सर हब म्हणून युविका पंचगव्य आणि सुखसमृद्धी केअर सेंटर संचलित हा उपक्रम येथे सुरू होणार आहे। या निमित्ताने सर्वांनी भेट द्यावी, या उपचार पद्धतीचा प्रचार प्रसार करावा अशी सर्वांना विनंती करेल। थांबतो। वंदे मातरम। जय गोमाता। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।